आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। इतर चांगली गोष्ट आहे की तुम्ही आम्हाला शिक्षा नाही देऊ इच्छित, परंतु आम्ही तुम्हाला घोडा नाही देऊ इच्छित। घोडा हवा असेल तर जाऊन महाराज रामांना सांगा की घोड्याच्या मस्तकावर लिहिलेलं त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे। आमच्या बरोबर स्वतः येऊन युद्ध करा। वारंवार लहान भावांना पाठवून आमचा वेळ वाया घालवू नका। असं दिसतंय की तुम्ही दयेच्या पात्रतेतच नाही आहात। मी तर तुमच्या अवस्थेवर दया दाखवून तुमच्या अपराधांना माफ करत होतो। तुम्ही अपराधांना क्षमा करत होतात, हे तर न्यायाच्या विरुद्ध आहे। अपराधाला शिक्षा तर मिळालीच पाहिजे। तुम्ही दोघं नाही नाही, तुम्ही नाही असू शकत। असे कोमल छोटे छोटे हात आणि हे छोटे धनुष्य, तुम्ही ते असूच शकत नाही। आणि जरी ते तुम्ही असलात तरी अशा सुकोमल बालकांना शिक्षा देण्याची इच्छा नाही होणार। या आमचा घोडा मला परत द्या आणि जाऊन लहान मुलांसोबत खेळा। इतर चांगली गोष्ट आहे की तुम्ही आम्हाला शिक्षा नाही देऊ इच्छित, परंतु आम्ही तुम्हाला घोडा नाही देऊ इच्छित। घोडा हवा असेल तर जाऊन महाराज रामांना सांगा की घोड्याच्या मस्तकावर लिहिलेलं त्यांचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे। आमच्या बरोबर स्वतः येऊन युद्ध करा। वारंवार लहान भावांना पाठवून आमचा वेळ वाया घालवू नका। असं दिसतंय की तुम्ही दयेच्या पात्रतेतच नाही आहात। मी तर तुमच्या अवस्थेवर दया दाखवून तुमच्या अपराधांना माफ करत होतो। तुम्ही अपराधांना क्षमा करत होतात, हे तर न्यायाच्या विरुद्ध आहे। अपराधाला शिक्षा तर मिळालीच पाहिजे। तुमच्या अयोध्येत तर निर्दोषांना देखील शिक्षा देण्याची रीत आहे। अयोध्येत कुठल्याही निर्दोष व्यक्तीला शिक्षा नाही दिली जात। अच्छा, मग महाराणी सीतेचा काय दोष होता ज्यांना इतकी महान शिक्षा दिली गेली? तेव्हा तुमच्या हृदयात काहीच दयामाया नव्हती? मग आज कुठून आली ती दया? कोण आहात तुम्ही लोक? तेच अपराधी ज्यांनी अयोध्यापतींच्या यज्ञाचा घोडा पकडण्याचं दुस्साहस केलं आहे। जर आम्हाला शिक्षा देण्याची एवढीच इच्छा आहे तर मग आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करा, अन्यथा आरामात परत जा तुम्ही। आमचं तुमच्याकडे काही काम नाहीये। आम्हाला तर केवळ महाराज रामांशी बोलायचं आहे। तुम्ही आमचा वेळ वाया घालवू नका। मूर्ख बालका, तुला माहित नाही की तू कोणाचा अपमान करत आहेस। मी तुम्हा दोघांना एका क्षणात भस्म करू शकतो। उशीर नका करू, नाहीतर हा राग थंड होऊन जाईल। मग काही नाही होणार तुमच्याच्याने। माझ्या रागाला घाबरा मुलांनो। मी तोच लक्ष्मण आहे ज्याने मेघनादाला मारलं होतं। आधी तुमच्यात फक्त क्रोधच होता, आता अहंकारही आला आहे। हे दोन्हीही अवगुण तुमच्या पराभवाची चिन्ह आहेत। तुम्ही तर खूपच चतुर आणि वाचाळ आहात। थांबा, आधी मी तुमच्या जिभात छाटतो।